श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दररोज 2 वाजता जिल्ह्यावाईज आपण पोलीस भरतीचा पेपर सॉल्व्ह करत आहोत. दररोज संध्याकाळी तुम्हाला 8 वाजता टेस्ट दिली जाते टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला 9 वाजता सुद्धा दिलं जातं. अशा प्रकारे परिपूर्ण प्रकारे आपण काय करत आहोत, सोल्युशन्स किंवा असेल जे काही पोलीस भरतीची तयारी करत आहोत. तर बघा या संदर्भातला आज पिंपरी चिंचवडचा आपण पेपर घेत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, हरीकडे जेवढे मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 असतील तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती? या ठिकाणी पहा, ह्या मेंढ्याची संख्या आहे किंवा या ठिकाणी ही काय आहे, कोंबड्या. बरोबर. काय सांगितलं आहे? दुप्पट सांगितलं. दुप्पट म्हणजेच किती? 201 पट. बरोबर. आता दुप्पट कसे त्या काय सांगितलं, जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. बरोबर. मेंढी जर एक असेल तर काय असेल, कोंबड्या किती असतील? दुप्पट असतील. आता ही झाली संख्या. बरोबर. परंतु आता एक मिनिट, याच्यामधून पाय जर काढले आपण, एका मेंढीला पाय किती? 4. तर कोंबड्यांना पाय किती होईल? 2 आणि 2 किती? 2 कोंबड्यांचे पाय किती येतील? 4. एकूण पायांची संख्या किती दिली तुम्हाला? 96. पायांची संख्या म्हणजे पायांची बेरीज दिली ना. कोंबड्यांचे पायांची संख्या आणि मेंढ्यांच्या पायांची संख्या यांची बेरीज दिलेली, म्हणून रेशोची बेरीज करणार आपण. भागिले 8 करा, किती होईल? 12चा भाग जाईल. बरोबर. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी काय सांगायचं आहे, 8 भागाची किंमत किती आहे? 96. तर एका भागाची किंमत किती येईल? 12. बरोबर. याच्यामध्ये काय करा, गुणिले 12 करा, परत याच्यामध्ये गुणिले 12 करा. 12 चौक 48, 12 चौक 48. बरोबर. म्हणजे मेंढ्यांच्या पायची संख्या किती असेल? 48. कोंबड्यांच्या पायांची संख्या किती असेल? 48. आता एका कोंबड्याला 2 पाय, म्हणून भागिले 2 करा तुम्ही, इक्वल टू किती येईल? 24. 24 कोंबड्यांची संख्या येईल तुमच्या. आणि या ठिकाणी मेंढ्यांची संख्या पायची म्हटलं तर भागिले 4 करा, कारण ही पायांची संख्या आहे. 4 एके 4, 4 दुनी 8. कोंबड्यांची संख्या विचारली, कोंबड्यांची संख्या 24 आहे. लगेच आपण काय करूया, पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा प्रश्न. 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर 3ही घंटा किती वेळा एकाच तासात वाजतील? बरोबर. मला सांगा, या ठिकाणी पहा, एकत्र सांगितलेलं आहे 3ही घंटा. अशा वेळी काय करतो आपण? लसावी काढतो. लसावी कशाचा काढायचा? दिलेल्या सेकंदाचा. 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंद. लसावी थोडक्यात कसं काढू शकता तुम्ही? 18 भागिले मोठी संख्या घ्या, त्याला कोणत्याही एका संख्येने भाग द्या, राहिलेल्या संख्येने भाग द्या. या ठिकाणी पहा, 3 5 15, 3 6 18. बरोबर. अंशाचा विचार करू नका, भाग कशाचा गेलेला आहे? 5 नाही. मग 18 गुणिले 5 करा. राहिलेली संख्या कोणती? 9. 9 एके 9, 9 दुनी 18. बरोबर. भाग 1 ने गेलेला आहे, म्हणजे 18 गुणिले 5 गुणिले 1 किती लसावी? 90. म्हणजेच प्रत्येक 90 सेकंदाला ते एकत्र एकदा वाजतात. बरोबर. तर 3600 सेकंद, 1 तास म्हणजेच किती? 3600 सेकंदमध्ये ते एकत्र किती वेळा वाजतील? सेकंद गेले, हा शून्य गेला, 9 चौक 36, 40 पट, आणि शे पण किती? 40 पट, म्हणजे 40 वेळा एकत्र ते वाजणार आहेत. एका तासामध्ये 40 वेळा ते वाजतील. म्हणजे ऑप्शन कोणता असेल तुमचा? ऑप्शन डी असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. 12 सेकंदात एक, याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये किती पोळ्या लाटून होतील? बरोबर. या ठिकाणी पहा, 12 सेकंद किती पोळी? 1 पोळी. तर अर्ध्या तासामध्ये मला सांगा, एका तासामध्ये सेकंद किती असतात? 3600. म्हणजे अर्ध्या तासामध्ये सेकंद किती असतील तुमचे? 1800 सेकंद असतील. सेकंद कॅन्सल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी भाग द्या डायरेक्टली. 12 एके 12, 6 वृत्तात, 12 पंचे 60, 150 पट. म्हणजे याची पण काय घ्या तुम्ही? 150 पट घ्या. म्हणजे उत्तर किती येईल तुमचं? 150 पोळी असतील. ऑप्शन कोणता असतील? ऑप्शन बी.
अगदी थोडक्यात सॉल्व करायचं आहे, जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, व्यवस्थित पट्टीचा वापर करायचा. दररोज दुपारी 2 वाजता पेपर चालू असणार आहे आपला. तुम्हाला अपलोड करून दिलेलं असेल लेक्चर, आणि जे काही टेस्ट आहे सर्वात महत्त्वाची आहे ती टेस्ट संध्याकाळी तुम्हाला 8 वाजता दिली जाते, तर तुम्ही ती टेस्ट सॉल्व करायची आहे. तर लगेच पुढील प्रश्न पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण झाडे किती लावली? सर्वप्रथम काय करा, प्रत्येक 10 मीटर अंतरावरती झाडं सांगितलेली आहेत, म्हणजेच आणि या ठिकाणी किलोमीटर दिले. अगोदर तुम्ही काय करा, तुम्ही 3 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करा. 1 किलोमीटर म्हणजे किती असतात? 1000 मीटर. 3 किलोमीटर म्हणजे किती असतात? 3000 मीटर. आता मला सांगा, 3000 मीटरमध्ये प्रत्येक 10 मीटरवरती एक झाड लावलं म्हणजे एकूण झाडे किती लावली? ही 300 झाडं. परंतु आता समजा ते 3 किलोमीटरची हा एक रस्ता आहे, बरोबर? हा रस्ता आहे, बरोबर? हे किती आहे? 3000 मीटरचा रस्ता आहे. सुरुवातीला काय केलं जातं? इथं झाड लावलं जातं आणि या ठिकाणी इथं झाड लावलं, बरोबर? आणि इथून या 10 मीटरवरती पुन्हा झाड लावलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, 10 मीटरने डिवाइड केलं, म्हणजेच काय केलं, तुम्ही इथल्या भागापासून तुम्ही काउंटिंग केलेलं आहे. 10 मीटर म्हणजे पहिलं झाड तुम्ही 10 मीटरवरती पकडलेलं आहे, बरोबर? पण ते ॲक्च्युली इथलं आणि इथलं हे सुरुवातीला प्रत्येक 10 मीटरवरती, म्हणजे इथून आपण चालू केलेलं आहे. आणि आपण जे डिवाइड केलं म्हणजे काय, इथल्या 10 मीटरच्या अंतराने डिवाइड केले, म्हणजे सुरुवातीची 2 झाडं आपण पकडलेली नाहीत. म्हणून काय होईल, या ठिकाणी पहा, रस्त्याच्या एका साईडला किती झाड होतील? 300. ह्या साईडला 300, म्हणजे 3000 मीटर म्हणजे हितल्या साईडला हितली जी झाड आहेत ती 300, ह्या साईडची झाडं असणार 300, आणि इथलं एक झाड आणि इथलं एक झाड, म्हणजेच किती? ही एका बाजू, रस्त्याच्या एका बाजूची 300 झाडं, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची 300 झाडं, अधिक राहिलेली इकडचं इकडचं एक झाड, 602 झाडं लावलेली असतील. ऑप्शन बी असेल तुमचं उत्तर. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा पुढील प्रश्न, संतोष आणि त्याची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर त्यांच्या आईचं वय किती? बघा, एनी टाईम कोणत्याही दोघांची बेरीज दिली आणि कोणत्याही दोघांची सरासरी दिली, त्याच्यामधील मोठ्याचं काढायचं असेल वय, किंवा 2 संख्या दिल्या त्या दोघांची बेरीज दिली आणि त्या दोघांमधला फरक दिलेला आहे, तर मोठी संख्या काढायची आहे, किंवा अशा वेळी मोठं वय काढायचं असेल, तर अशा कंडिशनला काय करायचं असेल, जेव्हा मोठी कंडिशन असेल किंवा मोठं वय असेल किंवा मोठी संख्या कोणती, तर त्यावेळी काय करायचं आहे, ह्या दोघांची दिलेला फरक आणि दिलेली बेरीज काय करा, त्यांची सरासरी घ्यायची. म्हणजेच काय, 52 अधिक 24 भागिले 2 किती येईल? 4 आणि 2 किती? 6. 5 आणि 2 किती? 7 भागिले 2 किती येईल? 32 6 82 16 38 वर्ष काय असणार आहे? आईचं वय असणार आहे. हे महत्त्वाचं आहे. आता मला सांगा, या ठिकाणी आईचं वय किती आलं? 38, बरोबर? या ठिकाणी फरक, या ठिकाणी काय फरक किती सांगितला आहे? 24. हे किती आहे? 24. ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो काय सांगतो? लहानाचं वय सांगत असतो. मग 24 आणि 4 28, 24 आणि 10 किती? 34, म्हणजे एकूण 12 वयांचा फरक आहे. 12 वय कोणाचं असणार आहे? संतोषचं असणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे मोठ्याचं वय काढायचं असेल तर दोघांची बेरीज करा, सरासरी घ्या, आणि नंतर ह्या दोघांमध्ये जो फरक आलेला आहे ते काय असेल? लहानाचं वय असेल किंवा ती लहान संख्या असते. याच्यामध्ये ऑप्शन बी उत्तर असणार आहे तुमचं. लगेच पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार प्रश्न विचारला जातो तुम्हाला अशा प्रकारचा. जसाजशी 5% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल? समजा सुरुवातीला जी काही मुद्दल आहे ती 100 रुपये मानून, आणि ती काय झाली? दुप्पट झाली. याची काय झाली? दुप्पट झाली. म्हणजे किती? 200 रुपये. अगोदर मुद्दल किती होती? 100 रुपये. त्याची दुप्पट झाली 200 रुपये. कारण काय झालं? दाम दुप्पट होईल. 100 रुपये दुप्पट झाले पाहिजे 200 रुपये. म्हणजे यामध्ये व्याज किती मिळालेलं आहे? 100 रुपये. म्हणजेच किती? 200 वजा 100 हे किती झालं? 100 रुपये व्याज मिळालं. 100 रुपये रक्कम होती, 200 रुपये झाली, म्हणजे व्याज किती मिळाले? 100 रुपयाचं. आता या ठिकाणी काय सांगले? व्याजाचा दर काय सांगलाय? 5%. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एका वर्षात
5 रुपये भेटतात. 100 रुपये होते, 5% म्हणजे काय, 100 रुपयावरती 5 रुपये भेटतात. म्हणजे मला सांगा एका वर्षात किती रुपये भेटतात, 5 रुपये व्याज भेटते. तर एकूण व्याज किती मिळाले, 100 रुपये. ह्याची किती पट आहे, 20 पट. याची पण काय घ्या ना तुम्ही, 20 पट घ्या. म्हणजेच 20 वर्ष. कोणताही फॉर्म्युला वगैरे काय वापरत बसू नका. ऑप्शन डी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली आणि 8वीच्या 60 मुली ग्राउंडमध्ये उभ्या आहेत. तर प्रत्येक वर्गासाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवली असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त मुली किती असतील. बघा अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, तुम्हाला जास्तीत जास्त विचारलेले आणि एका रांगामध्ये जास्तीत जास्त किती मुली असू शकतात, बरोबर. मॅक्झिमम मुलींची किंवा जास्तीत जास्त मुलींची एक रांग तयार करायची असेल तर दिलेल्या संख्यांमधून तुम्हाला मसावी घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी पहा, दिलेल्या मुलींची संख्या किती आहे, 45 आहे, 30 आहे आणि 60 आहे. मसावी कसं घेणार तुम्ही, ह्या दोघांमधला फरक घ्या, किती आहे 15. या दोघांमधला फरक घ्या, किती आहे 30. या दोघांमधला फरक घ्या, किती आहे 15चा, बरोबर. सर्वात लहान फरक कोणता आहे याच्यामधला, 15 आहे. 15 आणि 45ला भाग जातोय, 15 3 45, 15 2 30, 15 4 60. 15 ने सर्वांना भाग जातोय, बरोबर. म्हणजेच एका रांगेमध्ये मॅक्झिमम किती असतील मुली, 15 असतील, बरोबर. प्रत्येक म्हणजे 6वीच्या वर्गातील मॅक्झिमम मुली किती असतील, एका रांगेमध्ये 15 असतील. 7वीच्या 30 मुलींपैकी एका रांगेमध्ये 15 मुली असतील आणि 8वीच्या रांगेमधील एकूण मुली 60 मुली आहेत तर एका रांगेमध्ये 15 असतील मुली. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे आपल्याला अशा कंडिशनला मसावी घ्यावा लागतो. लगेच पुढील प्रश्न पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, पोलीस परीक्षण केंद्रामध्ये जितके प्रशिक्षणार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थाने दिले. त्यामध्ये कवायत निर्देशक यांनी 91 रुपये घालून 2116 रुपये विकास निधीसाठी प्राचार्य यांच्याकडे जमा केले. तर प्रत्येक प्रशिक्षणार्थाने किती रुपये वर्गणी दिले. आता या प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ पाहा एकदा. यामध्ये काय सांगले, आता बघा पोलीस भरती आहे आणि सिलेक्ट झालेली मुलं आहेत, ट्रेनिंगला गेलेत आणि काय केलं त्यांनी, जेवढी मुलं सिलेक्ट झालेत किंवा जेवढी ट्रेनिंगमध्ये आहेत तेवढ्यांनी तेवढेच रुपये दिलेत. याचा अर्थ काय होतो, 30 मुलं असतील तर प्रत्येकाने 30 रुपये दिले. समजा 40 मुलं असतील तर प्रत्येकाने 40 रुपये दिले. समजा 30 मुलं आहेत तर एका मुलाने 30 रुपये दिले तर 30 मुलांचे 30 रुपये. 50 मुलं असतील तर प्रत्येक मुलाने काय दिले, 50 रुपये दिले. म्हणजे एकूण रक्कम किती होईल, 50 × 50 असा त्याचा अर्थ होते. आता या ठिकाणी पहा, जेवढी वर्गणी झाली त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांचे जे शिक्षक आहेत, कोणतं ट्रेनिंग देणारे जे निर्देशक आहेत त्यांनी काय केलंय, 91 रुपये रक्कम दिली आणि त्यावेळी एकूण टोटल किती झाली, 2116. म्हणजे एकूण टोटल जेवढे रुपये आहेत तेवढे त्याच्यामध्ये जे त्यांचे निर्देशक आहेत, बरोबर, जे ट्रेनिंग देणारे सर आहेत त्यांचे जर पैसे वजा केले तर राहिलेले ट्रेनिंग घेणाऱ्यांची संख्या राहील. ट्रेनिंग जे काही विद्यार्थी घेत आहेत त्या विद्यार्थ्यांनी दिलेली रक्कम असेल. म्हणजेच किती होईल ती, 2000 किती दिले, 116 मधून किती वजा करायचे, 91. 6 मधून 1 गेला 5, या ठिकाणी 2 राहिले, या ठिकाणी 102. म्हणजेच या ठिकाणी पहा, एकूण एक्स पोलीस आहेत त्यांनी एक्स एवढी काय दिली, प्रत्येकाने वर्गणी दिली आणि आता राहिलेली वर्गणी किती होईल, 20-25. म्हणजे एक्सचा स्क्वेअर किती येईल, 2025. हा ॲक्च्युली स्क्वेअर कसाच आहे, स्क्वेअर रूट फाइंड करायचा असतात. 25चा वर्गमूळ किती, 5. 20पेक्षा लहान वर्गमूळ संख्या कोणती, 4. म्हणजे हा कशाचा वर्ग आहे, 45. ऑप्शन तुमचा डी असेल. वर्गमूळ कसं काढायचं ऑलरेडी एक लेक्चर्स बनवलेलं आहे, ते तुम्ही लेक्चर्स पाहू शकता कॅल्क्युलेशन पार्टमध्ये. लगेच पुढील प्रश्न पाहूया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. श्यामने रामकडून 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपये दूध खरेदी केलेले आहे? बघा या ठिकाणी 26 जानेवारी 2016 पासून ते कितीपर्यंत? 21 मार्च 2016. आता जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, बरोबर. 26 तारखेपासून काय केलेलं आहे? दूध सुरू केलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये किती दिवस असतील? 6 दिवस त्यांनी दूध घेतलेलं असेल. 25 आणि 6 किती? 31 अधिक आता 2016 आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये काय केलेलं असेल? हे लीप इयर आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतील. मार्चमध्ये किती? 21 दिवस. किती आले? 9 आणि 1 10 6 किती? 16. हातच्या लेख 2 2 4 आणि 5, म्हणजे 56 दिवस काय केलं त्यांनी? दूध घेतलेलं आहे, बरोबर. आता 56 दिवसामध्ये दररोज 1.5 लिटर, 56 दिवसामध्ये दररोज 1.5 लिटर. आता मला सांगा 1.5 लिटरलाच कसं लिहू शकतो आपण? 3/2 लिहू शकतो आपण, म्हणजे त्याला 3/2 घ्या तुम्ही, गुणिले एकूण किती रुपये? 47 रुपये प्रति लिटर. किती रुपये तयार होईल? या ठिकाणी भाग द्या. 2 के 2, 2 2 4, 2 8 16, बरोबर. या ठिकाणी पहा, डायरेक्टली तुम्ही असं पण करू शकता. 28 गुणिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 7 21, 2 3 चौक 12 2 किती? 14. 3 7 21, हातच्या 2 आला, 3 चौक 12 2 14. 28 गुणिले तुम्हाला काय करायचं आहे? 141 करायचं आहे, बरोबर. 20 अधिक 8 घ्या, गुणिले 141 करा. या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही काय करा? 0 2 के 2, 2 चौक 8, 2 के 2 अधिक 8 ने मल्टिप्लाय करा. 8 1 8, 8 चौक 32, 3 8 आणि 3 किती? 11. या ठिकाणी 8 आलं, 2 2 4, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 39 48. ऑप्शन कोणता असेल? बी असेल. 20 अधिक 8 केलं तर तुम्हाला आणखीन सोपं पडेल, कॅल्क्युलेशन पार्ट तुमचा सोपा होईल, संख्या सोप्या तयार होतील. ठीक आहे, लगेच आपण काय करूया? पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदामध्ये जाण्यासाठी गाडीचा ताशी वेग किती असावा? या ठिकाणी पहा, 1.5 किलोमीटर किती सेकंदामध्ये जायचं आहे? 72 सेकंदामध्ये. तुम्हाला काय विचारलेलं आहे? ताशी वेग किती? ताशी वेग म्हटलं या ठिकाणी सांगा 1 तास. 1 तासामध्ये सेकंद किती असतात? 3600 सेकंद असतात. ते या ठिकाणी लिहा, 3600 सेकंद. 1 तास म्हणजेच काय? 3600 सेकंद. का सेकंद दिले? दिलेला टायमिंग हा सेकंदामध्ये आहे, म्हणून आपण काय करूया? 3600 सेकंदाबद्दल लिहूया. या ठिकाणी पहा, 72ची ही किती दुप्पट आहे? एकच मिनिट. ह्या दोघांना काय करा? 36 ने भाग द्या. 36 दुने 72, 36 ते 36 0. आता ही याची 2 आणि 100 याची पट किती आहे? 2ची हे 50 पट आहे. याची पण काय घ्या तुम्ही? 50 पट घ्या. 50 पट म्हटलं की येतील 15 5 75 750 आणि पॉईंट एका घराने द्यायचं म्हणजे 75 होईल. 75 किलोमीटर. ऑप्शन ए. कोणत्या प्रकारचा फॉर्मॅट वगैरे डायरेक्टली कन्वर्जन मेथड मोठी काय वापरू नका, तुम्ही डायरेक्टली हे लिहा. 36 ने 72ला भाग दिला, 36 ने 36ला भाग दिला, आले किती उत्तर? 2 आणि 100. 2 आणि 100, 2ला 50 ने मल्टिप्लाय केलं तर 100 येतील. त्याचप्रमाणे 1.5ला 50 ने मल्टिप्लाय केलं तर 750 येतात. 1 पॉईंट घर सोडून दिला, या ठिकाणी 75 राहिले. ऑप्शन तुमचं 75 किलोमीटर असेल, म्हणजे तुमचं वेग किती असेल? 75 किलोमीटर पर आवर्स वेग असेल. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, 18चे 18% काय करणार तुम्ही? दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 324, 18चा वर्ग होते 324. पर्सेंटेज साईन हटवलं की 2 पॉईंट काय करायचं? घर सोडून उत्तर द्यायचं, म्हणजे 3.24 उत्तर असणार आहे तुमचं. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 5 आहे, ब्रॅकेटच्या अगोदर कंसामध्ये जे काही कॅल्क्युलेशन दिलेत त्याच्यामध्ये अगोदर भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज वजाबाकी काय असेल ते करा. अगोदर काय करा? या ठिकाणी 8 ॲज इट इज, गुणाकार करा, भागाकार दिला नाही म्हणून गुणाकार करा. 5 त्रिक 15. या ठिकाणी 5 कंस पूर्णपणे सोडून घ्या. या ठिकाणी -17 तील
-35, 7×5 = 35, ऑप्शन जे काय असतील ती -35 तुमचं उत्तर असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. एका वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5,000 रुपये होतोय. तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? या ठिकाणी पहा, 20 विद्यार्थी आहेत, 10 दिवस किती खर्च करतात? 5,000 रुपये, बरोबर. आता 32 विद्यार्थी आहेत, 7 दिवसामध्ये x रुपयाचा खर्च करतील. 0 0 0 0 गेला, बरोबर. 2 ने भाग द्या, या ठिकाणी 16चा भाग जाईल. या ठिकाणी x = काय येईल? 16 × 7 × 50. x = काय येईल? या ठिकाणी 7×5 = 35, 7×1 = 7, 7×3 = 21 गुणिले किती? 50. 7 × 6 किती? 42, 4, 7×1 = 7 आणि 4 किती? 11, बरोबर. गुणिले 50, या 0, 5 2 10, हा 4 1, 5 1 5 आणि 1 6, 5,600 रुपये, ऑप्शन डी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाचा क्षेत्रफळ 196 चौरस मीटर दिलेला आहे आणि त्याला 2 पदरी तारेचं कुंपण करायचं आहे. तर किती मीटर तार लागेल? बघा या ठिकाणी एक चौरसाकृती काय दिलंय? कंपाऊंड आहे, बरोबर. तुम्ही काय केलं? या कंपाऊंडला अशा प्रकारे तारेचं कंपाऊंड केलं एक, बरोबर. म्हणजे प्रत्येक बाजूला कंपाऊंड केलं, म्हणजे या परिमितीला कंपाऊंड केलेले असं त्याचा अर्थ होतो. आता ही एक कंपाऊंड झालं आणि पुन्हा एकदा असं करायचं तुम्हाला, बरोबर. म्हणजे पुन्हा परिमितीलाच करायचं आहे ना, बरोबर. म्हणजे 2 वेळा परिमिती तुम्हाला घ्यावं लागेल. परिमिती काय असते? ही एक बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू. आता आपल्याला ॲक्च्युली काय माहिती आहे? क्षेत्रफळ माहिती आहे. मग याच्यावरून काय पाहिजे आपल्याला? बाजू पाहिजे. ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला एक परिमिती झाली, पुन्हा बाजू, पुन्हा बाजू, पुन्हा बाजू, म्हणजे 2 वेळा परिमिती घ्यायची, बरोबर. आता मला सांगा, चौरस आहे, बरोबर. त्याचं काय दिले? क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळाचं युनिट काय असतं? मीटरचा स्क्वेअर असतो. आता चौरसाच्या बाबतीमध्ये बाजूचा विचार केला तर बाजूचं युनिट काय आहे? मीटर असतो. क्षेत्रफळाचं युनिट काय आहे? मीटरचा स्क्वेअर. बाजूचं युनिट काय आहे? मीटर. हा वर्ग आहे आणि हा काय आहे? वर्गमूळ आहे. म्हणजे याच्यामध्ये वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. घातांक 2 म्हणजेच वर्ग असतो, घातांक 1 म्हणजेच काय? त्याचाच वर्गमूळ असतो. म्हणजे हा मीटर आहे, हा मीटर स्क्वेअर आहे, म्हणजे हा मीटरचा वर्ग आहे, म्हणजे मीटर स्क्वेअरचा हा काय आहे? वर्गमूळ. म्हणजेच या ठिकाणी पहा 196 दिलेले, तर हा कशाचा वर्ग असेल? 14. मग 14 मीटर काय आहे? त्याची एक बाजू आहे. आता याची परिमिती जर काढली तुम्ही तर परिमिती किती येईल? 14 × 4 56. म्हणजे प्रत्येक बाजूला तार कंपाऊंड केलं 56 आणि पुन्हा काय करायचं? या ठिकाणी अजून एकदा कंपाऊंड करायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल? 56 + 56 म्हणजे 2 वेळा परिमिती घ्यायची किंवा 2 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करा. बेसक 12, 8 1, 2 5 10 1 11, 112, ऑप्शन ए असेल तुमचं उत्तर. लगेच पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात, तर 2 वर्षानंतर किती कामगार सोडून जातील? बघा या प्रश्नाचं उत्तर कसं सॉल्व्ह करणार तुम्ही मला सांगा. 25% सोडून जातात. 25% म्हणजे किती? 1/4. 4 कामगार असतील तर 4 कामगार असतील तर 1 कामगार सोडून जातो. 25% म्हणजे किती? 1/4. मग 4 कामगार असतील तर 1 कामगार सोडून देतो. मग 4 कामगाराचे जर कंडिशन असेल तर 4 कामगारांपैकी 1 कामगार गेला तर राहतील किती? 3/4. तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता? 6,400, 3/4 पहिल्या वर्षी राहिले, परत राहिलेल्याचे 3/4 पुन्हा राहिले. 4 चौक किती? 16, 16 × 16, 16 चौक 64, 400. राहिलेले कामगार किती?
या ठिकाणी 3 त्रिक किती 9, 400 गुणिले 9, 4 9 3600. हे काय शिल्लक राहिलेले कामगार, परंतु सोडून गेलेले किती कामगार आहेत 6400 वजा किती 3600. या ठिकाणी शून्य गेला, हा शून्य गेला. या ठिकाणी पहा 8 आणि 7 14, या ठिकाणी 4 होईल, 2 2800 कामगार काय होतील सोडून गेलेले असतील. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, सर्वांनी सांगायचं आहे. ऑप्शन दिले आहे 24 34 48. प्रश्न समजला, सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7056 रुपये आहे, तर 10 मजुरांची एक दिवसाची मजुरी किती. या ठिकाणी पहा 14 मजूर, आठवडा म्हणजेच किती 7 दिवस, त्यांचा पगार किती होते 7056 रुपये. तर काय सांगितले 10 मजूर एक दिवसामध्ये, त्यांना हजेरी किती असेल x रुपये. 14 ने भाग द्या, 14 एके 14, 14 पंचे 70, 0, 14 चौक 56. पुन्हा 7 ने भाग द्या, 7 एके 7, 7 7 49, 7 2 14. x इक्वल टू काय येईल 10 गुणिले 1 गुणिले 72. x इक्वल टू किती येईल 720 रुपये. म्हणजे मजुरांची पगार किती असेल 720 रुपये. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे. सोपं आहे, काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तरी सुद्धा तुम्ही काय करा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रश्न काय अवघड नाही, हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याकडे. या ठिकाणी पहा, अंडर रूटमध्ये दिलेले 16 प्लस पुन्हा अंडर रूटमध्ये वर्गमुळामध्ये 64 आणि पुन्हा वर्गमुळामध्ये 289 दिलेले. आता या प्रॉब्लेम्सला कसं सॉल्व्ह करायचं, याच्यामध्ये काय करा, जे सगळ्यात आतला आहे शे, त्याचं काय करा तुम्ही वर्गमूळ घ्या. वर्गमूळ किती असेल 17 बरोबर. आता एवढा भाग तर तुम्ही काय केला सॉल्व्ह केलेला आहे. आता एवढा भाग बरोबर, बरोबर 289चं वर्गमूळ 17 घेतला. हा पार्ट झाला तुमचा. यामध्ये आधी काय झालं, हा 64 आहे, हे काय आहे वर्गमूळ आहे बरोबर. आणि पुन्हा काय वर्गमूळ किती राहतील 16 मध्ये राहील बरोबर. एकच मिनिट थोडंस मोठं, 16 प्लस. आता या दोघांची बेरीज करा तुम्ही, किती 7 आणि 4 किती 11, हातच्या 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. पुन्हा आता हे ब्रॅकेट काढायचं असेल, सॉरी वर्गमूळ काढायचं असेल तर हा कशाचा वर्ग आहे 9चा. 9 मध्ये अधिक हे काय ते 16, याला पण एक वर्गमूळ येईल. 16 9 किती 25, कशाचा वर्गमूळ आहे, कशाचा वर्ग आहे 5चा. ऑप्शन कोणता, ऑप्शन ए. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे हा. 0.4 गुणिले 0.5 गुणिले 0.4. तुम्ही काय करा, डायरेक्टली अगोदर काय करा 4 गुणिले 5 20, 20 गुणिले 4 किती 80, 4 गुणिले 5 किती होतात 20, 20 गुणिले 4 किती होतात 80. आता 80 तर उत्तर आलेलं आहे. तुम्हाला आता पॉईंट कितीने सरकवायचे हे पहा. या ठिकाणी पहा, ही 80 तर उत्तर आलेलं आहे. पॉईंट नंतर या ठिकाणी पहा एक संख्या आहे, पॉईंट नंतर या ठिकाणी एक संख्या आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे पॉईंट नंतर संख्या किती आहे 3 बरोबर. म्हणजे पॉईंट कुठे द्यायचा आहे, जिथं पॉईंट येणार तिथून पुढे 3 संख्या असल्या पाहिजेत बरोबर. म्हणजे ही एक पहिली संख्या, ही दुसरी संख्या, या ठिकाणी तिसरी संख्या आहे का नाही. मग या ठिकाणी 0 द्या, पॉईंट घ्या, या ठिकाणी 0 घ्या. पॉईंट नंतर किती संख्या पाहिजे 3 बरोबर. पहिली संख्या दुसरी संख्या, या ठिकाणी संख्या नव्हती म्हणून या ठिकाणी 0 दिला, पॉईंट दिला. उत्तर किती असेल 0.080. ऑप्शन तुमचा काय 0.080 म्हणजे ऑप्शन बी असेल तुमचा. या ठिकाणी पहा, संध्याकाळी 5:30 सुरू झालेलं नाटक 3.25 तासांनी संपलेलं आहे. तर नाटक किती वाजता संपलेलं असेल मला सांगा. 5:30 सुरू झालेलं आहे, संपलं किती वाजता 3:45 वाजता.
4:45 म्हणजेच किती? 3:45 बरोबर. म्हणजे 3 वाजले आणि 45 मिनिटांनी काय झालं? 3:45 ते संपलेलं नाटक आहे. या ठिकाणी पहा बेरीज किती येईल? 5 4 आणि 3 7 75 मिनिट. परंतु 1 तास म्हणजेच किती असतात? 60 मिनिट बरोबर. 1 तास पूर्ण याच्यामध्ये जर कन्वर्ट केला आपण 60 मिनिटांमधला 75 मिनिट त्याच्यातले 1 तास याच्यामध्ये कन्वर्ट केला म्हणजे 5 आणि 3 किती? 8 आहेत. अधिक 1 येतील 9 वाजलेत आणि याच्यामध्ये 75 मधला 60 मिनिट इकडे घेतले म्हणजे वजा 60 केले ते या ठिकाणी राहिले किती? 15 मिनिट. 9 वाजून 15 मिनिटांनी काय करणार? संध्याकाळी ते नाटक संपणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण थांबूया. पुढील पेपर कोणता घ्यायचा ते तुम्ही जरूर सांगा. आणि एक सिंपल इंटरेस्टचा कोणता तरी क्वेश्चन्स आहे तर तो एक राहिलेला आहे आणि पास आणि फेलरच्या गोष्टीमध्ये काहीतरी क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये तर तोही आपला प्रश्न राहिलेला आहे. तो आपण काय करूया पुढील लेक्चर्समध्ये काय करूया आपण कव्हर करूया. ठीक आहे. आता आपण थांबूया. 1-2 प्रश्न राहिले फक्त. तर आपण आता या ठिकाणी थांबूया. पुढील पेपर कोणता घ्यायचा हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जे काही प्रश्न विचारले ते जरूर तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे. संध्याकाळी 8 वाजता बरोबर टेस्ट द्यायची आहे. आजची टेस्ट आहे ती लवकर तुम्हाला दुपारी वगैरे तुम्हाला देईल आणि संध्याकाळी त्याचं सोल्युशन तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवरती लिंक काय पडणार नाही आज किंवा टेलिग्रामची चॅनलची जरी लिंक आत्ता दिली ना मी तरी तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता तुम्हाला ते ओपन होईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे. तुम्ही काय करा डायरेक्टली चॅनलवरती जाऊन शिरपायचं आहे. ठीक आहे. थांबूया.